चैत्र महिन्यातलं कडक ऊन अंगातनं पाणी काढत होतं. तव्यावरची भाकरी खरपूस भाजावी तशी जमीन भाजून निघत होती. भाजावळीसाठी शेतकऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्यामुळे ती झाडं उघडी बोडकी झाली होती. भाजावळीच्या धुरानं गावं गुदमरून गेली होती. रानात पाण्याचा टिप्पूस सुद्धा नसल्यामुळे जंगली प्राणी तहानेनं व्याकुळ झालेले होते. गावात आगोठाच्या कामाची घाई सुरू होती. तसंच गावात पान वाटणी, हळद उतरणी इत्यादी कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडत होते. पळस, केवडा, सातवीण आणि तिसळीच्या तांबड्या लाल भडक फुलांचा सुगंध रानोमाळ दरवळत होता. तिसळीचं काटेरी झाड लाल फुलांचे गुच्छ डोक्यावर दिमाखात मिरवत होते. त्या फुलांच्या सुवासानं जीव वेडावून जात होता. पिकलेली लाल भडक करवंद, अंजीर, उंबर, कोकम, फणस आणि कलमी आंब्याचा फडशा पाडण्यासाठी रानात माणसांची नुसती झुंबड उडालेली होती. ओला चारा खायला नसल्यामुळे शेतकरी त्यांची गुरं मोकाट सोडत. गुरं रानात गेल्यावर त्यांना भूल पडायची आणि मग ते भलतीकडे जात. मग शेतकरी त्यांना शोधत रानोमाळ फिरत असत. घरदुरुस्तीच्या कामाची सुद्धा लगबग सुरू होती सगळीकडे. आज ग्रामपंचायतीची मासिक सभा होणार होती. कल्पना त्याची तयारी करत होती. बाळू एका वहीत आकडेमोड करत बसला होता. मॅडम आहेत का, असं म्हणत गावचा नारायण पोस्टमन ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याच्या हातात पत्रांचा गठ्ठा होता. त्यांनी तालुका पंचायत समितीकडून कल्पनाच्या नावानं आलेला लखोटा त्यातनं शोधून काढला आणि तो लखोटा त्यांनी कल्पनाच्या हातात दिला. नारायण त्याची कामगिरी करून निघून गेला. कल्पनानं तो सरकारी लखोटा लगेच फोडला, त्यातला कागद काढला, वाचायला लागली. ती नोटीस होती. प्रति श्रीमती कल्पना जयसिंगराव साळवी, महिला ग्रामसेवक, जांभूळगाव. दिनांक 8 एप्रिल 2008 रोजी स्थानिक वर्तमानपत्रात लोकगर्जनामध्ये आपल्या विरोधात बातमी छापून आलेली आहे. आपण जनतेशी सलोख्यानं वागत नाही. त्यांची निकडीची कामं पैशाशिवाय करत नाही. जनतेशी तुम्ही उद्दामपणे वागता. शासकीय कर्मचारी, अधिकारी याची जशी वर्तणूक पाहिजे तशी वर्तणूक तुमची नाही. थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामपंचायतीला निधी आणि स्वायत्तता मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. त्यामुळे गावाच्या विकासासाठी शासनानं अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी सुरू केली आहे. देशाच्या विकासाचा मूळ पाया हे गावची ग्रामपंचायत आहे. गावाचा विकास हा देशाचा विकास आहे. सध्या देश महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय, परंतु तुमच्यासारख्या बेजबाबदार कर्मचाऱ्यामुळे देशाच्या विकासाला खीळ बसतीये. ही बाब अत्यंत गंभीर आहे, निंदनीय आहे. वरील बातमीची दखल CO साहेबांनी घेतली आहे. तुमच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मला वरून आदेश प्राप्त झालाय. तरी तुम्ही या पत्राचा खुलासा करण्यासाठी आणि तुमचं म्हणणं मांडण्यासाठी 8 दिवसांच्या आत समक्ष येऊन तालुका पंचायत कार्यालयात हजर राहा. अन्यथा तुम्हाला त्याबाबत काहीही सांगायचं नाही असं गृहीत धरून तुमच्या विरुद्ध शासकीय सेवा शर्ती अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि तसा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल याची नोंद घ्यावी. सही गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय. तालुका पंचायत कार्यालयाकडनं आलेली नोटीस वाचून कल्पना मनात सुन्न झाली. ती मनात म्हणाली, या खात्यात कामं तरी कशी करायची. किती उत्साहानं मी या खात्यात काम करायला आले होते. तिला त्रास देण्यासाठी ज्यांनी तो उद्योग केला होता त्याला नियतीनं जबर शिक्षा दिली होती. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या अधिकाऱ्यांना तिला त्रास देण्यासाठी निमित्त मिळालं होतं. यातून बाहेर कसं पडायचं याचा ती मनात विचार करायला लागली. तिला तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष नार्वेकर भाऊसाहेबांची आठवण झाली. बुडणाऱ्याला काडीचा सुद्धा आधार वाटतो. आता तिला त्यांचा आधार वाटायला लागला. तिने ती नोटीस पर्समध्ये ठेवली. चेहऱ्यावरचा घाम तिने ओढणीने पुसून टाकला. खोल निश्वास टाकून कल्पना बाळूला म्हणाली, बाळूमामा, मासिक मीटिंगचा अजेंडा गावातल्या सर्व वाड्यातल्या ग्रामपंचायत सदस्यांकडे फिरवला ना? हा, त्याची तुम्हाला काळजी नको. नाही, मागच्या मीटिंगला गरमेशेठनं तुम्ही त्यांना कळवलं नाही अशी तक्रार केली होती. मॅडम, तुम्ही त्यांचं काय ऐकता हो? तो कुठं थाऱ्यावर असतो, त्याच्या पाठीव कुठं म्हणून फिरायचं. त्याची बायको मोठी साहेबीन, ती अजेंड्यावर कधी सही करत नाही. गमरे शेठला त्याच्या वाडीत कोण कुत्रा सुधीक विचारत नाही. रांडच्याची मिजाज केवढी.
अरे पण आपण त्यांना तक्रार करायला जागा ठेवायची नाही ना, कळलं का? बाळू पुढे काही बोलला नाही. तो खुर्चीत पोक काढून बसला होता. मैताच्या कार्याला त्याला 300 पत्रावळी तयार करायचं काम मिळालं होतं. त्यापैकी निम्मा पत्रावळ्या त्याने रात्र जागून तयार केल्या होत्या. उरलेल्या पत्रावळ्या त्याला तयार करायच्या होत्या. तो त्याचा विचार करत बसला होता. संध्याकाळी मीटिंग सुटल्यावर त्याला वडाची पानं काढून घरी न्यायची होती. मीटिंगची वेळ सकाळी 11ची होती. ती वेळ टळून गेली. ग्रामपंचायत कार्यालयात अजून कोणाचाही पत्ता नव्हता. कल्पना नाराजीनं बाळूला म्हणाली, बाळू मामा, दुपारचे 12 वाजत आले तरी अजून कोणी आलं नाही. या लोकांना वेळेवर यायला काय होतं? मॅडम, ही बॉडी आहे ना कधी सुधारायची नाही. तुम्ही आल्यापासून बघताय ना, कधी मीटिंग टायमात सुरू झाली का? आधी ती आंघोळ पाणी करतीन, पोटोबा करतीन, मग सावकाश इकडं डुलत डुलत येतील. आपण येड्यावानी उपाशी राहायचं आणि त्यांची वाट बघायची. पंचायतीचा विकास करतात म्हणे. मातीन धोंड. समधी पंचायत त्यांनी भाकास करून टाकली. समधी चोर आहे तो. यांच्या ना ढोंगणावर लाथा घालून यांना पंचायतीतनं बाहेर काढायला पाहिजे. तीच लायकी आहे त्यांची. बाळू बेधडकपणे बोलत होता. त्याच्या बोलण्यात तथ्य हे कल्पनाला आता ठाऊक झालं होतं. ती आल्यापासून बघत होती. कुणाला तशी कामाची तळमळच नव्हती. बाळू पोटात काही ठेवायचा नाही. त्याचं बोलणं ऐकून कल्पना त्याला काहीही बोलली नाही. वाऱ्याची झुळूक यावी तसं थोड्या वेळानं बापू घाईगडबडीनं कार्यालयात शिरले आणि सरपंचाच्या खुर्चीत जाऊन रुबाबात बसले. तोंडावरचा घाम पुसत त्यांनी कल्पनाला विचारलं, अजून कोणीच आलं नाही वे? नाही ना, अजून कोणी नाही. यांना रांडच्यानं कधी टायमात यायचं माहीतच नाही. त्यांच्यासमोर कागद ठेवत कल्पना म्हणाली, बापू, या कागदावर मला तुमच्या सह्या हव्यात. शर्टाला लावलेला पेन काढून बापू त्या कागदावर सह्या करायला लागले. सह्या करता करता ते थांबले आणि त्यांनी कल्पनाला खालच्या आवाजात विचारलं, मॅडम, ते बुधवाडीच्या रस्त्याचा प्रस्ताव तालुक्यात पाठवायचा होता, पाठवला का? गमरे शेठनी मला अजून जमीन मालकांचं संमतीपत्र दिलेलं नाही, त्यामुळे मला तो नाही पाठवता आला. तुम्ही पेपरमध्ये आलेलं वाचलं नाही का? नाही वाचलं. काल ती बातमी लोकगर्जनामध्ये छापून आली. परवा ते लोक रस्त्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आपण समदे गोत्यात येणार. आमदार मला फाडून खातील, त्याला राजकीय वळण लागन. कसे लोकशाहीत लोकांनी दुखून जमत नाही हो. कपिला षष्ठीचा योग जुळून यावा तसं बापू बोलायला आणि गमरे शेठ आत यायला एक योग अगदी जुळून आला. गमरे शेठनं बापूचं कानाने ऐकलं होतं. खुर्चीत बसत ते बापूंना म्हणाले, बापू, बुधवाडीच्या रस्त्यासाठी बहुतेक जमीन मालकांनी स्टॅम्प पेपरवर सह्या केल्यात, फक्त एक जण सही करत नाही. कोण आहे त्यो? त्यो रघु खोत. गमरे शेठ, तुम्ही पंचायत हापिसात सदस्य म्हणून काम करता आणि आम्हाला विश्वासात न घेता मोर्चा काढतावय. काय इज्जत राहिली पंचायतीची? मोर्चाला राजकीय वळण लागल्यावर आपल्या सदस्यांना राजीनामा देऊन नव्यानं निवडणूक घ्यायला लागन. रघु खोताचं मी बघून घेईन, आधी तुम्ही तो मोर्चा रद्द करून टाका. काय पुढारी कांडा टाकून त्याचा भडका करतील, आपण त्याच्यात होरपळू. बापू, तुम्ही सांगता म्हणून आम्ही मोर्चा काढत नाही. आज रात्री मी तसं मीटिंग घेऊन लोकांना सांगतो. आमचे तालुक्याचे पुढारी नाराज होतील, त्यांचं मी नंतर बघन. कसंही ना गमरे शेठ, सबुरीनं घेतलं की समधी कामं होत्यात. ऊन खाल्लं का तोंड भासतं ना. नाही पण बापू, आम्ही किती सबुरीनं घ्यायचं तुम्ही सांगा ना. रघु खोताला तुम्ही स्वतः भेटला का? काय म्हणलं त्यो? ते म्हणतात की मला जमिनीचा पैसा हवाय, त्या बगैर मी कागदावर सही करणार नाही. गमरे, आता आपण असं करू, पंचायतीची मीटिंग संपली की आपण समधी रघु खोताच्या घरी जाऊ, त्याला विनंती करू. नाही म्हणजे त्याच्या पैशाची काहीतरी व्यवस्था करू. त्याची सही झाली की लगेच गुरुवाकडनं नारळ वाढवू, बुधवाडीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू. हे जाकासे. गमरे शेठच्या गालावर हसू फुललं. बापू तळमळीनं बोलत होते, त्यामुळे गमरे शेठचा पारा झटकन खाली आला. गमरे शेठकडे पैसा होता म्हणून लोक त्यांना मान देत. ते तालुक्यात कार्यकर्त्याच्या थाटात वावरत होते. दुपारचा 1 वाजला. एव्हाना ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य मीटिंगसाठी जमले. उपसरपंच सगुणाबाई, चांदिवडे, कस्तुरी राणे इत्यादी सदस्य मीटिंगसाठी हजर होते. विमल भोईटे फक्त मीटिंगला आलेली नव्हती. कस्तुरी राणे तिची कागाळी करत बापूंना म्हणाली, बापू, ती विमल भोईटे आज देखून मीटिंगला हजर नाही. मागच्या मीटिंगला सुद्धा ती गैरहजर होती, तिच्यात बी काय सुधारणा होत नाही. बापू,
ग्रामपंचायत मीटिंगला सदस्यानं सतत 3 महिने हजेरी लावली नाही तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. कुणीतरी बापूला आठवणही करून दिली. मॅडम, तिला काय बी फरक पडणार नाही. आता या बॉडीची मुदत बी संपत आली. भात कापणीच्या वेळेला नवीन बाडी येईन. गरमरे शेठ बापूंना हरभऱ्याच्या झाडावर चढवत हसत हसत म्हणाले, बापू, तुम्ही पुणेंदा पंचायतीत निवडून येणार, माझी 100% खात्री. गावात तुमच्या वाणी पंचायतीत कोण कामकाज करू शकणार नाही. कुठल्या साहेबाला कसं गोड बोलायचं, त्याच्याकडनं काम कसं करून घ्यायचं हे फक्त तुम्हाला जमतं बापू. नाही, त्याचं आता मी आत्ताच काय सांगणार. आता लोकांचा बी काय भरोसा नाही. ज्यांना आपण आपला माणूस म्हणतो तो इलेक्शनला दुसऱ्या पार्टीकडनं पैसा घेऊन त्याचा प्रचार करतोय. लोकांचं कसं आहे, खायचे दात वेगळे आणि दावायचे दात वेगळे. मांगल्या ग्रामपंचायत इलेक्शनला परशा खोतानं मॉप पैसा खर्च केला, बोकोड कापला, गावाला दारू मटणाचं जेवण घातलं, बायाला साड्या वाटल्या, महामूर पैका खर्च केला आणि शेवटी इलेक्शनला पाडला. मग लोकांनी फसवलं म्हणून तो गावात रोज दारू पिऊन राडा करायला लागला. प्रांतानं त्याला तडीपार केलं नसतं तर त्यानं गावात एकाचा तरी मोडदा नक्की पाडला असता. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आपण पुन्हा निवडून येऊ याची आता बापूंना खात्री वाटत नव्हती. गावचे सरपंच झाल्यावर त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली होती. गावाच्या लोकांच्या डोळ्यात आता ते खुपायला लागलं होतं. गावात लोक त्यांच्या परोक्ष चर्चा करत होते. दीर्घ निश्वास सोडून बापू सदस्यांना म्हणाले, मंडळी, आता आपण पंचायतीच्या मीटिंगला सुरुवात करू. आधी मॅडम मागच्या सभेचं इतिवृत्त तुम्हाला वाचून दावतील, म्हणजे त्यातले किती कामं झाली, किती कामं बाकी आहे त्याची माहिती आपल्याला भेटेल. कल्पनानं पाणी पिऊन घसा ओला केला. मग ती तिच्या डोळ्यांपुढे प्रोसिडिंग रजिस्टर धरून मागील सभेचं इतिवृत्त मोठ्या आवाजात वाचायला लागले. सगळेजण ते शांतपणे ऐकून घेत होते. कल्पनाचं इतिवृत्त वाचून संपल्यावर कस्तुरी राणे बापूंना तक्रारीच्या सुरात म्हणाली, बापू, सर्व शिक्षा राष्ट्रीय अभियानच्या योजनेतनं आपण शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करून घेतली. शाळेची जमीन माझी आहे म्हणून तानी मावशीनं बापट मास्तरला शाळेत जाऊन शिवीगाळ केली. आपण तिची तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन करणार होतो, त्याचं पुढं काय बी झालं नाही. तानी मावशी खाष्ट होती. ती कोणाचाच मुलाहिजा न ठेवणारी बाई होती, म्हणून बापू तिच्याकडे नेहमी दुर्लक्ष करत. मीटिंग पुढे पुन्हा तोच विषय चर्चेला आला. त्यामुळे बापू म्हणाले, हे बघ कस्तुरी, तिच्या नादाला लागून पंचायतीची कामं नाही होणार. ती बाई या गावातनं वावळून टाकलेली आहे. आपण बापू, आपण तिला घाबरून बसलो की तिची मिजाच आणखीन वाढन. कस्तुरी, तिला कोणीतरी जाऊन सांगितलं की पंचायतीची तक्रार पोलिसात करणार आहे म्हणून. पोलिसात तिच्या मॉब तक्रारी आहेत. ती माझ्याकडे येऊन मला म्हणली की तुम्ही माझी पोलिसात तक्रार करू नका, मी पुणेंदा शाळेत पाऊल टाकणार नाही. बापू, ती बाई लय लबाड आहे. अंगावरची बाणी जाई पवतर ती तसं म्हणन, पण ती तिच्या गुणावर जाणार, गमरे शेठ म्हणाले. नाही, तवा बघून काय करायचं ते. आत्ता आपण शरण आलेल्या मरण द्यायचं नाही. पण बापू, मागच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं कमी दाबानं पाणी येतं म्हणून पाईपलाईन मोठी करण्यासाठी आपण त्याचा अहवाल BDO साहेबांकडे पाठवायचा म्हणून. त्याचं पुढं काय झालं? कल्पना तिला म्हणाली, हे बघा, गेल्या आठवड्यात मी तो अहवाल समक्ष तालुका पंचायत समिती कार्यालयात नेऊन दिलाय. माझ्याकडे त्याची पोच आहे. पाईपलाईन मोठी झाली म्हणजे आपण खाजगी नल जोडण्या वाढवायच्या, पंचायतीचं उत्पन्न वाढल. उपसरपंच सगुणा बाईत म्हणाल्या. तिचा मुद्दा खोडून टाकत बापू म्हणाले, आधी तशी गाई बिलकुल करायची नाही. पाईपलाईन चांगली चालू दे, मग त्याचा विचार मोर करू. कस्तुरी राणे बापूंना आठवण करत म्हणाली, बापू, नवीन पाईपलाईन टाकायचं काम आधी कोणाला देऊ नका. माग तुम्ही मला शब्द दिलाय, माझा नवरा ते काम करणार. तिचं बोलणं ऐकून बापू निराश झाले. मनात म्हणाले, काय साली बाई आहे, जवा तवा हिचा पंचायतीच्या पैशावर डोळा. ही पैसा कमवाय आली का गावचा विकास करायला आली? बापू तिला स्पष्ट शब्दात बजावत म्हणाले, हे बघा, माग मी तुला कबूल केलं होतं त्याला ना कबूल होणार नाही. पण माझ्या एकट्याच्या विचारावर हा गाव चालत नाही. आमदारांनी मला आधी सांगून ठेवलंय की ते काम राठोड ठेकेदाराला द्यायचं. मी काय करू आता तू सांग. बापू, तुम्ही मला फसवलाव. आता यात फसवण्याचा संबंध येतोय कुठं? मग आता माझ्या नवऱ्याला काय सांगू मी? तुझ्या घरच्या भानगडीत मी कशाला पडू? माझ्या मताला जर बॉडीत किंमत नसेल तर मी पंचायतीच्या मीटिंगला तरी कशाला बसू? कस्तुरी पायात चपला घालून तिरीमिरीनं बाहेर पडून गेली. ती गेल्यावर बापू म्हणाले, तिला जाऊ दे. तिचा नवरा काय लायकीचा आहे ते समजायला माहिती आहे.
काम घेतो आणि कमिशन घेऊन दुसऱ्या ठेकेदाराला देतो करायला. अशा माणसाला कोण काम करायला देईन? कल्पना प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये सभेचं इतिवृत्त भराभरा लिहून घेत होती. थोडा वेळ मनात विचार करून बापू म्हणाले, आणखीन या काही शौचार्चा करायचं आपण विसरलोय. अहो, आपल्या गावचे तलाठी बिनशेती वसूल करतात. संपूर्ण जिल्ह्यात आता तिची ओरड सुरू झाली. आमदाराचं मला परवा पत्र आलंय, येत्या 25 तारखेला तहसील कार्यालयावर वसुली बंद होण्यासाठी धडक मोर्चा काढायचा आहे. तेव्हा तुम्ही गावात घरपट सांगा, तलाठ्याला कोणी वसुली द्यायची नाही. अहो, त्यांनी जप्ती केली म्हणजे? एवढ्या लोकांची कशी जप्ती करन? बापू, आम्ही समद्यानं सांगतो तलाठ्याला कोणी पैसा द्यायचा नाही. आणि 25 तारखेला समद्याने मोर्चात सामील व्हायचं असं बी लोकांना सांगा. तिन्ही सांजा झाल्या होत्या. मीटिंग संपल्यावर बापू ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन रघु खोताकडे त्याला भेटायला गेले. कल्पनाच्या पोटात कावळे ओरडत होते. तिने टेबलावरचे कागद उचलले, कपाटात ठेवले आणि ती पायात चपला घालून ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडली. बाळूनं दरवाजाला कुलूप लावलं. खोलीत आल्यावर कल्पनानं स्वच्छ हातपाय धुतले, चहा केला. चहाबरोबर टोस्ट खाल्ल्यावर तिला थोडी तरतरी आली. रात्री भाजी कोणती करायची याचा ती मनात विचार करत असताना पलीकडच्या खोलीतनं तिच्या कानांवर आवाज पडला. गोदाक्का सुनेला ओरडून सांगत होती, शारदा, माझी बाय 3-3 हंड घेऊन पाण्याला जाऊ नको ना बाई. पाण्याच्या वाटा चांगल्या नाही, तुझी कंबर बिंबर लचकन की. शारदाची पाळी चुकली होती. गोदाक्का तिला जपत होती. भिवा म्हातारा घर सोडून गेला होता, तो परत आलाच नाही. तो येण्याची आशा आता मावळली होती. कल्पनाला पंचायत समितीकडून मिळालेल्या नोटिशीची आठवण झाली, तसं ती मनातनं उदास झाली. त्याचा खुलासा करण्यासाठी तिला BDO साहेबांनी 8 दिवसांची मुदत दिली होती. एखाद्या वेळी जंगलातली श्वापदं परवडली, पण हे वरिष्ठ अधिकारी नाही परवडत. हाताखालच्या कर्मचाऱ्यांना त्या घरातला नोकर समजतात आणि संधी मिळताच हृदयशून्य होऊन लांडग्याप्रमाणे लचके तोडतात त्याचे. नार्वेकर भाऊसाहेबांची मदत घेऊन आपण आपली मान या प्रकरणातनं सोडवून घ्यायची असा ती मनात विचार करत असताना पडवीत कुणाच्या तरी पावलांचा आवाज तिच्या कानावर पडला. तिने दरवाजाकडे मान वळून बघितलं. दारात बाबल्याची बायको चंद्री उभी होती. तिने काष्ठी घालून कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा लावला होता. तिच्या पदराला धरून जगू उभा होता. चंद्री जगूला बरोबर घेऊन खोलीत आली आणि त्याला म्हणाली, जगू, मॅडमच्या पाया पड. चंद्रीनं सांगितल्याप्रमाणे जगूनं कल्पनाच्या पायावर डोकं ठेवलं. हा काय प्रकार आहे म्हणून कल्पना भांबावून त्यांच्याकडे बघायला लागली. जगूच्या निष्पाप चेहऱ्यावर तिला नाराजी दिसली. त्याच्या डोळ्यात भीती होती. कल्पनानं चंद्रीला लगेच विचारलं, मावशी, अहो, मला काही कळलं नाही. तुम्ही जगूला माझ्या पाया कशाला पडायला लावलं? मॅडम, उद्या पहाटे जगू त्याच्या गावी निघालाय. का? त्याच्या चुलत्यानं त्याला घेऊन यायला सांगावा धाडलाय. कल्पनाच्या मनात शंका निर्माण झाली. जगूला त्याच्या गावी सोडण्याचा यांनी अचानक का बरं निर्णय घेतला असेल? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले. चंद्रीकडून त्याची माहिती घेण्यासाठी कल्पना तिला म्हणाली, पण मावशी, तुम्ही मागे मला म्हणाला होतात की जगूला तिथे कोण नीट बघत नाही, त्याला कोणी आंघोळ घालत नाही, जेवायला सुद्धा धड देत नाही. मग त्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर तुम्ही जगूला तिकडे का घेऊन जाताय? तिचं बोलणं ऐकून चंद्री मनात थोडा वेळ विचार करत गप्प बसली. मग म्हणाली, मॅडम, तुमचं म्हणणं खरं आहे. जगू माझ्या भावाचा लिओक आहे, तो कोणी मला परका नाही. पण तो दाम्या, जगू लयच खार खायला लागलाय हो. त्याला कळलंय का जगूनं बेचकीनं त्याचा डोळा फोडून टाकला. तो आता याचा जीव घ्यायची लोकांमोर वार्ता करतोय. तेव्हापासनं मला अन्न गोड लागत नाही, रात्रीची झोप दिकून लागत नाही. याच्या काळजीनं माझ्या पोटात भीतीचा गोळा आलाय. उद्या त्याचा बापू जेलातनं सुटून आल्यावर मी काय सांगणार त्याला? तो माझा जीव घेईन. म्हणून मी जगूला त्याच्या गावाला दवडती. चंद्रीनं घेतलेला निर्णय योग्य होता. जगूच्या जीवाला आता या गावात धोका निर्माण झाला होता. दामूनं रात्री कल्पनाला घाबरवलं होतं म्हणून जगूनं त्याचा डोळा फोडून बदला घेतला होता. जगू आता तिला पुन्हा कधी दिसणार नव्हता. कल्पनाचे डोळे दुःखानं डबडबले. तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. गालावर ओघळलेले अश्रू पुसत ती जगूला म्हणाली, जगू, तू तुझ्या मॅडमना भेटायला येशील ना रे? येईन की. आवेगानं जगू तिला घट्ट बिलगला. कल्पनानं पर्स उघडली. त्यातली 50 रुपयाची नोट बाहेर काढली. ती नोट त्याच्या हातात कोंबत ती म्हणाली, हे खाऊसाठी ठेव जगू.
नाही नको मॅडम. नाही म्हणू नको जगू रे. जगू गरीब डोळ्यांनी चंद्रीकडे बघायला लागला. चंद्री म्हणाली, जगू, मॅडम देत आहेत ना, मग घे ते पैसे. कल्पनानं त्याच्या हातावर साखर ठेवली. ती त्यांनी गपकन तोंडात टाकली. तिने त्याला प्यायला एका पायल्यात पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर जगू दुःखी आवाजात म्हणाला, मॅडम जा तुम्ही. जगू, तू पुन्हा मला भेटायला ये, मी तुझी वाट बघते. दरवाजाकडे पाऊल टाकताना जगू कल्पनाकडे आगतिक होऊन बघत होता. तो जायला नाखुश आहे हे तिला त्याचा काळवंडलेला चेहरा बघून कळलं होतं. तिला गलबलून आलं. थोड्याच वेळात चंद्री जगूला घेऊन तिच्या घराकडे निघून गेली. कल्पना मनातनं अस्वस्थ झाली होती. हातात डोकं गच्च पकडून ती मटकन खालीच बसली. श्रोते हो, हा होता झुंबड या रामचंद्र नरावडे लिखित कादंबरीचा दीपक रेगे कथाकथन चॅनलवरचा भाग 21वा. श्रोते हो, या कादंबरीचा शेवटचा भाग म्हणजेच 22वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.